सदर वास्तूचा एंट्रन्स नॉर्थचा आहे. प्रॉस्पेरिटीची दिशाही मानली जाऊ शकते. मंदिराची सर्वात चांगली प्लेसमेंट म्हणजे ईशान्य दिशा आहे. दुसरी दिशा त्यांना आपण पूर्व सुचू शकतो किंवा नाहीच जमलं तर उत्तरेला सुद्धा चालू शकतं. या वास्तूमध्ये मला पाहावं लागेल की आपल्याला ईशान्येमध्ये देवारा पॉसिबल आहे का. तर हो, ईशान्येमध्ये देवारा यांना खूप चांगला रिझल्ट देऊ शकतो. त्या हिशोबाने आपल्याला देवाऱ्याची दिशा याच हॉलमध्ये आपण इथे प्लॅनिंग करणार आहोत. येस, आपण देवाराची प्लेसमेंट त्यांना इथे सुचवणार आहोत. सदर दरवाजाचे चांगले रिझल्ट येण्यासाठी आपण काय करणार आहोत, हा उंबरा बांधताना आपण काही खबरदारी घेणार आहोत. हा उंबरा सागाचा घेणार आहोत आणि ज्यामध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश करणार आहोत, जेणेकरून या वास्तूमध्ये सकारात्मक प्रभाव सदैव चालू राहावेत. टॉयलेटची दिशा वास्तुशास्त्राप्रमाणे वायव्य दिशेत असणे योग्य आहे. सदर वास्तूचं एक प्लस पॉईंट म्हणजे याला जो बेडरूम मिळालेला आहे तो नैऋत्येचा बेडरूम आहे. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. नैऋत्य म्हणजे स्टॅबिलिटी. आता फक्त आपल्याला हे पाहायचं आहे की आपल्याला बेड एक्झॅक्टली कुठे अलाइन करता येईल, जेणेकरून चांगली शांत अशी झोप यांना मिळाली पाहिजे. यांचा बेडची अलाइनमेंट जर आपण इथेच केली आणि डोकं यांचं जर पूर्व साईडला केलं तर एक चांगली पीसफुल झोप यांना मिळू शकते असं मला वाटतं. त्यामुळे आपण बेडसाठी ही जागा आपण त्यांना रिकमेंड करणार आहोत. साऊथ वेस्ट म्हणजे जडत्व. इथे आपण जास्तीत जास्त फर्निचरचा समावेश करण्यासाठी काय करणार आहोत, इथे वॉर्डरोबची अलाइनमेंटची जागा आपण फिक्स करणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त सामान या बेडरूम मध्ये अलाइन करता येईल. सदर वास्तूमध्ये आपण काय करणार, या वास्तूमध्ये आपण हा साऊथ वेस्टचा एक कॉर्नर आहे जिथे आपण तिजोरीला प्राधान्य देणार आहोत. ओपनिंग अशी ठेवणार आहे जेणेकरून जी ओपन करताना ती उत्तर साईडला ओपन व्हावी, जेणेकरून फायनान्स टिकून राहावा. इथे अग्नीच्या तत्वाला इतकं बॅलन्सिंग नाहीये, त्यामुळेच आपण इकडची शेगडी ही अग्नी तत्वामध्ये घेणार आहोत. हा आपला पहिलाच एक चेंज असणार आहे, विना तोडफोड. येस, अग्नी तत्वासाठी सर्वात बेस्ट डिरेक्शन आहे. आपण इथे शेगडीची अलाइनमेंट करणार आहोत. सिंकची ही डिरेक्शन चालू शकते कारण दोघांमध्ये बऱ्यापैकी गॅप आहे, काही इश्यू येणार नाही. आपल्याला त्यांना डायनिंग प्लेस द्यावी लागेल. त्यासाठी आपण किचनच्या जवळच त्यांना असलेली ही जी जागा आहे ती सर्वात बेस्ट जागा आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांना चांगले रिझल्ट मिळू शकतात. आपण इथेच डायनिंग टेबलची अलाइनमेंटची जागा फिक्स करणार आहोत. जर ग्राहकांनी आपल्याला 7 घोड्यांचा फोटो कुठे असावा हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपण त्यांना वायू तत्वामध्ये ही जी जागा आहे नॉर्थ वेस्टची, इथे आपण अलाइनमेंटसाठी जागा देणार आहोत. अशा प्रकारे पनवेलच्या या वास्तूचं आपण काम केलेलं आहे आणि ग्राहकाला आपण गो हेडचं साईन दिलेलं आहे. कारण सदर वास्तूचा सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे एंट्रन्स हा उत्तरेचा आहे आणि उत्तर ही कुबेराची दिशा आहे. त्यामुळे त्याने ही वास्तू नक्कीच घ्यावी.